आणि यानंतर पुढची बातमी आहे परभणीतून। सध्या राज्यामध्ये पेपरफुटीचं सत्र पाहायला मिळतंय आणि आता अशातच नर्सिंगचा पेपर फुटल्याची सध्या जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शुश्रूषा परावैद्यक शिक्षण मंडळाची परीक्षा सुरू होती। यावेळी 20 ऑगस्टला जीएनएमच्या प्रथम वर्षाचा पेपर सुरू झाल्यानंतर सकाळी 10:29 परीक्षा पर्यवेक्षिका राखी चव्हाण यांनी व्हॉट्सॲपद्वारे बहीण राणी चव्हाणला प्रश्नपत्रिका पाठवल्याचा आरोप आहे। केंद्र निरीक्षक विश्वजित मठपती यांनी तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी राखी चव्हाण, राणी चव्हाण यांच्यासह 5 जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 4 जणांना न्यायालयाने जामीन दिला असून दिलीप बोरकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। प्रश्नपत्रिकेचे फोटो पुढे किती जणांपर्यंत पोहोचले, किती वेळात व्हायरल झाले, या सगळ्याचा तपास सध्या केला जातोय।